नमस्कार मंडळी, एएससी मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पायांमध्ये किंवा मग टाचांमध्ये वेदना होतात का? थोडं अंतर चालल्यावर तुम्हाला दम लागतो का? आणि तुमचे पाय जड होऊन साथ देणं सोडतात का? जर याचं उत्तर हो असेल तर थांबा. हे केवळ वाढत्या वयाचं लक्षण नाही, तर हे तुमच्या शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक तत्वांच्या कमतरतेचा संकेत आहे. पण यात घाबरण्यासारखं काहीही नाही, कारण याचं समाधान कोणत्याही महागड्या औषधात किंवा सप्लिमेंट्समध्ये नाहीये, तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये दडलेला आहे. आज मी तुम्हाला अशा 5 अस्सल देशी आणि ताकदवान पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे वैज्ञानिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पायांची ताकद, हाडांची मजबूती आणि त्याचबरोबर मसल्सचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे केवळ खाण्याचे पदार्थ नाही, तर आयुर्वेदामध्ये आणि आपल्या आजी-आजोबांनी दिलेला हा एक अनमोल ठेवा आहे. मी तुम्हाला फक्त या 5 गोष्टींची नावं सांगणार नाही, तर त्या खाण्याची योग्य पद्धत काय आहे, त्यामागील विज्ञान काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं, हे खाताना कोणती खबरदारी घ्यायची आहे, हे देखील सांगणार आहे. चला तर वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आपल्या पहिल्या सुपर फूड्स पासून, जो कॅल्शियमचा खजाना आहे. ज्याचा समोर दूधही फिकं पडतं, ते म्हणजे तीळ, जे कॅल्शियमचं पॉवर हाऊस मानलं जातं. मंडळी, जेव्हा हाडांच्या मजबूतीचा विषय येतो, तेव्हा सर्वात आधी दुधाचं नाव येतं. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तिळामध्ये दुधापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कॅल्शियम असतं. 100 ग्रॅम तिळामध्ये साधारणतः 1250 mg कॅल्शियम असतं, तर फुल क्रीम दुधामध्ये हे प्रमाण फक्त 123 मिलीग्रॅम असतं. अनेक लोकांना दूध पचत नाही किंवा काही जण इंटॉलरन्स न त्रस्त असतात. तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही, तर मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक सारखे खनिजे देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे सर्व पोषक घटक म्हणून हाडांची घनता वाढवण्यात आणि त्यांना आतून पोकळ होण्यापासून वाचवण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे भविष्यात ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. शिवाय तीळ प्रोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिडचाही एक चांगला स्रोत आहे, जे स्नायूंमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. हे स्नायूंच्या पेशींना पोषण देऊन कमजोरी आणि पायांमधील गोळे येणं म्हणजेच क्रॅम्प्स दूर करण्याचं काम करतं. याचं सेवन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज 1 चमचा भाजलेले पांढरे किंवा काळे तीळ व्यवस्थित चावून चावून खा. हे तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुळासोबत याचे लाडू म्हणजेच तिळगुळ बनवून खाण्याची पद्धत आहे. ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. यामुळे शरीराला लोह म्हणजेच आयर्न मिळतं, जे रक्ताची कमतरता दूर करतं. महत्त्वाची खबरदारी: तिळामध्ये कॅलरीज आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी याचं सेवन मर्यादित प्रमाणामध्ये करावं. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी याचं अतिसेवन टाळावं, अन्यथा ॲलर्जी किंवा पोटाचे विकार जसे की जुलाब होऊ शकतात. यामुळे याचे प्रमाण योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आता दुसऱ्या पदार्थाकडे वळूया, ते आहे हळदीचं दूध. यालाच गोल्डन मिल्क असंही म्हटलं जातं. हे शरीरातील सूज आणि वेदनेवर रामबाण उपाय आहे. हळदीचा जादुई गुणधर्म त्याच्या मुख्य घटकांमध्ये म्हणजेच कर्क्युमिनमध्ये दडलेला आहे, जे एक शक्तिशाली फॅटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स आहे. वाढत्या वयानुसार शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणजे जुनी सूज वाढू लागते, जी सांधेदुखी, संधिवात, ऑर्थरायटिस आणि शरीराच्या आखडण्याचं मूळ कारण बनतं. कर्क्युमिन त्या एन्झाईम्सना रोखतं, जे शरीरामध्ये सूज निर्माण करतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि सुजेपासून आराम मिळतो. दूध हे स्वतः कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, जे हाडं आणि स्नायूंसाठी मजबूत पायाचं काम करतो. जेव्हा हळद आणि दूध एकत्र येतात, तेव्हा दुधाचं कॅल्शियम हाडांना मजबूती देतं आणि हळदीचं कर्क्युमिन हाडांना सूज व वेदनेपासून वाचवतं. वापरण्याची योग्य पद्धत: रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिसळा. हे मिश्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात 1 चिमूटभर काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर नक्की टाका, कारण मिरीमध्ये पायपेरियन नावाचा घटक असतो, जे शरीरामध्ये हळदीचं शोषण करण्याचे अनेक पटीनं वाढवतो. महत्त्वाची खबरदारी: ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हळदीच्या दुधाचं अतिसेवन करू नये, कारण हे ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल कमी करू शकतं. याशिवाय ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे, त्यांनीही हे टाळावं, कारण हळद उष्ण असते आणि पित्त वाढवू शकते, ज्यामुळे त्रास वाढू शकतो. आता बोलूया तिसऱ्या पदार्थाबद्दल, तो आहे मोड हललेले हरभरे.
हा एक अस्सल देशील खुराक आहे ज्याबद्दल बरेच लोक बोलत नाहीत. हे खाल्ल्यानं घोड्यासारखी ताकद येते. मोड आलेले हे प्रोटीन आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. अनेकदा वयस्करांमध्ये जाणवणारी शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता म्हणजे एनिमिया दूर करण्यासाठी हे खूप मदत करतात. प्रोटीन हे स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. यामुळे सतत येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. यात असलेले लोह शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवतं. यामुळे संपूर्ण शरीरामध्ये आणि विशेषतः पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारतं. जेव्हा पायामध्ये रक्ताचा चांगला प्रवाह राहतो तेव्हा पायांना मुंग्या येणं, बधीरपणा येणं किंवा अशक्तपणाची समस्या कमी होते. याशिवाय मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, जे आपली पचनसंस्था तंदुरुस्त ठेवण्याचं काम करतं. वयोवृद्ध लोकांमध्ये हे बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य असते, त्यावर हे गुणकारी आहे. वापरण्याची योग्य पद्धत: मोड आलेले हरभरे बनवण्यासाठी हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाण्यातून काढून त्यांना एका ओल्या सुती कापडामध्ये बांधून ठेवा. 8 ते 10 तासांमध्ये त्यांना छान मोड येतात. त्यानंतर तुम्ही त्यात लिंबू, कांदा, टोमॅटो आणि काकडी बारीक चिरून टाकून त्याची मस्त कोशिंबीर किंवा सॅलड बनवून खाऊ शकता. काही महत्त्वाची खबरदारी: इथं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेकांना असं वाटतं की कच्चे मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स हे सर्वात जास्त पौष्टिक असतात, पण ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांना कच्चे मोड आलेले धान्य धोक्याचं ठरू शकतं, कारण कच्च्या कडधान्यामध्ये साल्मोनेला सारखे हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या किंवा मग पॉयझनिंगचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच वडीलधाऱ्या मंडळींनी नेहमी मोड आलेले कडधान्य थोडेसे वाफवून किंवा शिजवून घ्यावं. यामुळे ते पचायला सोपे जातात, सुरक्षितही राहतात. आणि आता वळूया चौथ्या पदार्थाकडे. जर तुम्हाला इथपर्यंतची माहिती फायदेशीर वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चौथा पदार्थ आहे बदाम. बदाम हे हाडं आणि मेंदूसाठी सुपरफूड मानलं जातं. हे केवळ स्मरणशक्तीसाठीच नाही तर पायांच्या ताकदीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. बदाममध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात. यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत बनवतात आणि स्नायूंच्या हालचालींमध्ये म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये मदत करतात. यामुळे पायात गोळे येण्याची समस्या कमी होते. प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवत नाही. वापरण्याची योग्य पद्धत: रोज रात्री 5 ते 6 बदाम पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी त्याची साल काढून मगच ते खा. बदामाची साल काढून खाणंच योग्य आहे, कारण सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो, जो पोषक तत्वांचं शोषण होण्यापासून रोखतो. त्यामुळे साल काढूनच खावी. जर घरातील वयस्कर व्यक्तींना बदाम नीट चावता येत नसतील तर तुम्ही दुधामध्ये त्याची पेस्ट करून किंवा बदाम दुधात उकळून त्याची खीर, शेक बनवून त्यांना देऊ शकता. हे शरीरासाठी एका टॉनिक सारखं काम करतं. महत्त्वाची खबरदारी म्हणजे बदामामध्ये कॅलरीज जास्त असतात, यामुळे अति प्रमाणामध्ये खाल्ल्यास वजन वाढू शकतं. याशिवाय ज्या लोकांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी बदामाचं सेवन टाळावं, किंवा मूतखड्याचा त्रास आहे त्या लोकांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी बदामाचं सेवन टाळावं किंवा डॉक्टरांना विचारून करावं, कारण यात ऑझलेट नावाचा घटक असतो जो स्टोनचा त्रास वाढवू शकतो. पाचवा आणि शेवटचा पदार्थ आहे मेथीचे दाणे. आयुर्वेदामध्ये सांधेदुखी दूर करण्यासाठी मेथीला वरदान मानलं गेलंय. मेथीच्या दाण्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. विशेषतः संधिवात सारख्या समस्यांमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. एका संशोधनामध्ये असं दिसून आलंय की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद वाढवतात आणि त्यांची रिकव्हरी सुधारतात. मेथी स्नायूंचा थकवा दूर करून त्यांना पुन्हा ऊर्जावान बनवण्यास मदत करते. यात फायबर, प्रोटीन, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. वापरण्याची योग्य पद्धत: मेथीचं सेवन करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे एक चमचाभर मेथी रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि भिजवलेले दाणे व्यवस्थितरित्या चावून खा. हे तुमच्या पचन संस्थेलाही तंदुरुस्त ठेवतं. आणि त्याचबरोबर महत्त्वाची खबरदारी घ्यायची आहे: मेथीचे दाणे रक्तातील साखर म्हणजे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्हीही कमी करण्याचं काम करतं. त्यामुळे जे लोक मधुमेह किंवा बीपीसाठी औषधं घेत आहेत त्यांनी हे सुरू करण्यापूर्वी एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. तसेच गर्भवती महिलांनी मेथीचं सेवन टाळावं, कारण मेथीची प्रवृत्ती ही तासीर उष्ण असते, जे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
मंडळी, खरी आणि कायमस्वरूपी ताकद तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल यांचा मेळ बसतो. हे दोन्ही मिळून एकमेकांचा प्रभाव अनेक पटीनं वाढवत असतात. म्हणूनच या 5 पदार्थांसोबतच तुमच्या जेवणामध्ये अजूनही काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये केळी आणि मनुके यांचा समावेश करू शकता. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे स्नायूंच्या आखडण्यापासून आराम देतं. मनुक्यामध्ये लोह असतं, जे कमजोरी दूर करतं. या दोघांचं कॉम्बिनेशन स्नायूंना पोषण देतं. तसेच बीट खाणं ही खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये नायट्रेट्स असतात, जे शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह वाढवतात. जेव्हा पायामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं, तेव्हा पायांना मुंग्या येणं आणि कमजोरी कमी होत असते. आहारासोबतच तुम्हाला व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. रोज 15 ते 20 मिनिटं का होईना, पण चालण्याची सवय ठेवा. चालणं हा पायाचा स्नायू आणि सांध्यांसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. दिवसभराची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगनं किंवा प्राणायामानं करा. तर मंडळी, ही होती आजची माहिती. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.